काय झालं दादा, पोरांच्या बापांच्या अपेक्षा वाढल्या. सांगू का, माफी मागून बोलते. कुठेतरी लेकरांना सुसंस्कृतपणा लावण्याची आज काळाची गरज आहे आणि म्हणून ते आम्ही कीर्तनातून सांगतोय, म्हणून आम्ही समाज प्रबोधन करतोय. कुठेतरी सुसंस्कृतपणा हा लेकरांनी घेतला पाहिजे. गड्या का सांगते ऐका, इथं एवढे वयोवृद्ध मंडळी कीर्तनाला आहे ना, हात जोडून कळवळीची विनंती बाबा, आपल्या लेकरांच्या करता इस्टेट प्रॉपर्टी कमवून ठेवायचीच नाही. तसं जी कमवली ती विकू नका बरं का, नाही तर ती पोरं मला भांडायला येतील बरं का. वाट्यावर बसलेले बाबा, त्या वाट्यावर बसलेले सगळेजण ऐका, आपल्या पोरांच्या करता इस्टेट प्रॉपर्टी कमवून ठेवायचीच नाही. तुम्ही फक्त त्यांच्या करता संस्कार कमवा, इस्टेट प्रॉपर्टी ते आपोआप कमवतील. ज्या ज्या आई बापांना इस्टेट प्रॉपर्टी कमवून ठेवली, कडू आहे पण सत्य आहे, त्यांना हेच म्हणावं लागलं, मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले. मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले रे, नाही पाणी पाजले, नाही पाणी पाजले. मेल्यावरती रडतो कशाला, उगीच ताण नको देऊ घशाला, उगीच ताण नको देऊ घशाला. नको देखावा डाऊ जगाला, मोडणार नाही कधी रुपया दुधाला, मोडणार नाही कधी रुपया दुधाला. मी तुला पाहून प्राण सोडले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले. मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले. मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले. मेल्यावरती रडतो कशाला, उगीच ताण नको देऊ कशाला, उगीच ताण नको देऊ कशाला. मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले. मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले. वाजवा टाळी, सांगायचं काम नाही आता, शेवटपर्यंत टाळी वाजवायची. एवढा मोठा परमार्थ करायचा महाराज, एवढे सुसंस्कृतपणा आपल्या लेकरांना लावायचा. कारण इथं बसलेल्या सगळ्या तरुण वर्गाला माझी कळ